सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वजण उपवास करतात. पण उपवासादरम्यान आपल्या शरीरात नेमके कोणते बदल घडतात ते आपण पाहूया. 16 तास उपाशी राहिल्यावर शरीर फॅट जाळायला सुरुवात करतं. खरंच असं होतं का? नाही. जेवणानंतर शरीर सर्वप्रथम अन्नातून मिळालेल्या ग्लुकोज ऊर्जा म्हणून वापरत असतं. त्यानंतर यकृतात साठवलेला ग्लायकोजन वापरला जातो. उपवासाचा कालावधी वाढत गेला की शरीर हळूहळू साठवलेल्या चरबीचा वापर वाढवतं. चरबीचं थेट ग्लुकोजमध्ये रूपांतर होत नाही. ती तुटून फॅटी ॲसिड्स आणि कीटोन्समध्ये तयार होतात आणि त्यातून शरीराला ऊर्जा मिळते. महत्त्वाचं म्हणजे शरीर 16 तासानंतरच फॅट बर्निंग सुरू करतं हा एक गैरसमज आहे. कारण आपण झोपेत असतानाही शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी काही प्रमाणात ग्लुकोज आणि चरबी या दोन्हींचा वापर करत असतं. उपवासाचा कालावधी वाढला की चरबीचाही वापर हळूहळू वाढत जातो. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, फॅट बर्निंग म्हणजे फॅट लॉस नाही.